बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निगृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे, काहींना सस्पेंड केलाय, काहींना घरी पाठवलाय। 3 आरोपी सापडले आहेत, 4 आरोपी अजून आपण शोधतो आहोत, लवकरच ते सापडतील। केस सीआयडीला दिली आहे। स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो, कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही। अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील। त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू। नमस्कार, आपण बघत आहोत देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटमेंट आणि त्यांनी आपल्या बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोषअण्णा देशमुख यांच्याबद्दल त्यांनी आपले मत मांडले आणि त्यांनी सांगितले की आपल्या मसाजोग येथील आपले सरपंच यांचा हत्या प्रकरणी जे पण अपराधी असतील त्यांना पकडण्यात यश आलेले आहे, परंतु ते 4 जण पकडलेले आहेत असेही त्यांनी सांगितलं आणि याच्या मागे जो कोणी मास्टरमाइंड असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तो सत्तेमधला असो किंवा सत्तेच्या बाहेरचा असो त्याला याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार हे असं त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि सांगितलं की यांना आपण फाशीची शिक्षाच देणार आहोत असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि यांना आपण कोणत्याच प्रकारची माफी देणार नाही किंवा सोडणार नाही। त्याच्या मागे कोणीही असो किंवा नसो याच्याशी काही घेणं देणं नसून आपण त्यांना शिक्षा म्हणजे शिक्षा देणार आहोत असंही त्यांनी सांगितलं।